Last period we have seen about the Kepler's laws. Kepler's first law states that the orbit of a planet is an ellipse with the sun as one of the foci. Kepler's second law states that the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. Kepler's third law states that the square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean distance between the sun and the planet. तर हे केपलरचे तीन लॉज होते. These laws are about the planetary motion. प्लॅनेट हा फिरत असताना, सूर्याभोवती फिरत असताना या नियमाद्वारे फिरत असतो. ह्या केपलरचे खूप महत्त्वाचे हे लॉज होते. आता ह्या केपलर या सायंटिस्ट बद्दल थोडंसं आपण इंट्रोडक्शन बघूया. आणि इंट्रोडक्शन टू केपलर. जोहान्स केपलर हे त्याचं पूर्ण नाव आहे. He was a German astronomer. जर्मनचा होता astronomer, mathematician पण होता. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. 1600 मध्ये तो टायको ब्राही प्रॉग मध्ये या ॲस्ट्रॉनॉमर कडे तो हेल्पर म्हणून होता. त्यानंतर 1601 मध्ये या ब्राहीच्या मृत्यूनंतर केपलर मॅथमॅटिशियन म्हणून त्याच्या जागी अपॉइंटमेंट झाली. त्यानंतर जे काही ब्राहीने प्लॅनेटरी मोशन बद्दल माहिती जमा केली होती, त्या निरीक्षण जे केलं होतं, त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा केपलरने यूज करून हे प्लॅनेटरी मोशनचे लॉज तयार केले. म्हणजे केपलरच्या ह्या लॉज तयार करण्यामागे ऑब्झर्वेशन ब्राही या शास्त्रज्ञांचं होतं. आणि केपलरने खूप पुस्तकं सुद्धा लिहिली त्याबद्दल. हिज वर्क वॉज लॅटर युज्ड बाय न्यूटन. आणि ही केपलरचे जे तीन लॉज पाहिले आपण मागे, या तीन लॉजचा न्यूटनला खूप फायदा झाला. या तीन लॉचा वापर करून न्यूटनने सुद्धा एक लॉ तयार केला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी बद्दल न्यूटनने लॉ तयार केला, त्यासाठी त्याला केपलरचे लॉ युजफुल झाले. हा जो लॉ आहे आता, सो टुडे वी सी अबाउट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा लॉ बघूया न्यूटनचा. हा कशा संबंधित आहे की मागे सांगितलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कोणामध्ये असते लक्षात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कुठल्याही दोन वस्तूमध्ये असते. विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तूमध्ये त्या दोन वस्तू एकमेकांना फोर्स लावत असतात. आणि ते किती फोर्स लावतात हे न्यूटननं मॅथमॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे. स्टेटमेंट काय म्हणतो, विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तूमध्ये अट्रॅक्शन असते, त्या दोघांमध्ये अट्रॅक्शनचं फोर्स असते. आणि हे फोर्स त्या वस्तूच्या मासेसशी संबंधित आहे. आणि त्या वस्तूमध्ये डिस्टन्स किती आहे याच्यावर अवलंबून आहे. कुठल्याही दोन वस्तूमध्ये जे अट्रॅक्शनचा फोर्स आहे हे कशावर अवलंबून आहे, मासेसवर त्यांच्या. आणि त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्या दोन वस्तू जवळ असतील, दूर असतील, त्यांचे मासेस काय, त्यावरूनच ते एकमेकाला किती अट्रॅक्ट करतात, किती फोर्स लावतात हे आपल्याला सांगता येतं. तर न्यूटन काय म्हणतो, समजा आपण विश्वातल्या दोन वस्तू घेऊया. ही एक पहिली वस्तू स्फेरिकल आहे m1, तिचं मास काय घेऊया m1. दुसरी आहे m2. समजा ह्या दोन वस्तू विश्वामध्ये आहेत. तर या दोन्ही वस्तू एकमेकाला अट्रॅक्ट करतील, दोन्ही जण फोर्स लावतील. आणि समजा या दोन वस्तूमध्ये डिस्टन्स किती आहे d. तर हे फोर्स किती आहे हे न्यूटनने सांगितले. तर न्यूटन काय सांगतो की या दोघांमध्ये जे फोर्स आहेत जे एकमेकाला अट्रॅक्ट करतात ते ठरलेलं आहे फोर्स किती आहे. आणि हे फोर्स त्या दोन वस्तूच्या जे काही मासेस आहेत, मासेसच्या प्रॉडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. दोघांमधलं जे फोर्स आहे त्या दोन वस्तूच्या मासेसच्या प्रॉडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते.
आणि दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. यावरून आपण एक मॅथमॅटिकली इक्वेशन बनवता येते आणि त्यावरून आपल्याला इक्वेशन बनल्यानंतर लॉ स्टेटमेंट सांगता येते की न्यूटन काय म्हणतो की या दोन वस्तूंमध्ये जे फोर्स आहे हे फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोणाशी? या दोन वस्तूंचं जे काही मास आहे त्या मासचा प्रॉडक्ट घ्यायचा. पहिल्याचं मास m1, दुसऱ्या वस्तूचं मास m2, दोघांचा प्रॉडक्ट m1 into m2. या दोघांच्या प्रॉडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर घ्या आणि ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली असल्यामुळं डिवाइड मध्ये दिला आपण d². मग या इक्वेशनवरून आता आपल्याला न्यूटनचं स्टेटमेंट कंप्लीटली सांगता येतं. According to Newton's universal law of gravitation, every object in the universe attract to every other object with a definite force. विश्वातली कुठलीही वस्तू दुसऱ्या कुठल्याही वस्तूला अट्रॅक्ट करते, फोर्सने अट्रॅक्ट करते. समजा m1 घेतली, m2 दोघे एकमेकांना अट्रॅक्ट करते. आता फोर्स किती असते? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of their masses and inversely proportional to square of the distance between them. अजून एकदा बघा, Newton's universal law of gravitation states that every object in the universe attract every other object with a definite force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. This is the statement of Newton's universal law of gravitation. यावरून आपल्याला आता इक्वेशन बनवता येते पूर्ण. फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतला m1 m2 शी आणि इनव्हर्सली घेतला d². याचा अर्थ काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर आपण दोन्ही वस्तूंपैकी कोण्या एका वस्तूचं जर मास वाढवलं, डबल केलं, मास दुप्पट घेतलं तर फोर्स सुद्धा दुप्पट होईल. मास कमी घेतलं तर फोर्स सुद्धा कमी होईल. म्हणून याला डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनली कोण आहे? d². याचा अर्थ जर आपण डिस्टन्स दुप्पट वाढवलं, स्क्वेअर असल्यामुळे फोर्स चार पटीनं कमी होईल. इनव्हर्सली असल्यामुळे काय होईल? कमी होईल. म्हणजे डिस्टन्स वाढलं फोर्स कमी होईल. डिस्टन्स कमी झालं म्हणजे वस्तू जवळ येतात, फोर्स काय होईल? वाढेल. असं आपल्याला सांगतात. आता हे प्रोपोर्शनल जे आहे याला जर आपल्याला इक्वल आणायचं असेल तर काय घ्यावं लागेल? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट इथे घेऊ आपण g, where g is constant. आणि ह्या कॉन्स्टंटला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. where g is universal gravitational constant. त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट का म्हणले? कारण याची किंमत ठरलेली आहे. विश्वामध्ये कुठेही जा, कुठल्याही दोन वस्तूंमध्ये हे जे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ते ठरलेलं आहे, बदलत नाही. त्यानंतर यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळाला F इक्वल टू g into m1 m2 upon d², where g is universal gravitational constant. हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. त्या दोन वस्तूंमधलं फोर्स काढायचा असेल तर काय करायला पाहिजे? त्या दोन वस्तूंचे मास m1 m2 आणि दोघांमधलं डिस्टन्स आणि g ची व्हॅल्यू काढूया आपण. g ची व्हॅल्यू काढण्या अगोदर पहिल्यांदा कॅपिटल g चा फॉर्म्युला बघूया. कॅपिटल G एका साइडला घ्या, हा डिवाइड मधला d² इकडे जाईल, f सोबत मल्टिप्लाय मध्ये जाईल. m1 m2 कशात आहे? मल्टिप्लाय मध्ये, तो इकडे काय जाईल? डिवाइड मध्ये. म्हणून g इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? f into d² upon m1 m2. हे आपल्याला सांगता येईल. आता याचा आपण SI युनिट काढूया. तर कॅपिटल G चा आपल्याला जर युनिट काढायचं असेल, फॉर्म्युला माहित आहे, G चा फॉर्म्युला भेटला, युनिट काढता येते. युनिट काढण्या अगोदर याची डेफिनेशन आपण तयार करूया.
कॅपिटल जी म्हणजे नेमकं काय आहे ते बघा. समजा जर आपण दोन वस्तूचं जर मासेस सिन्स युनिट मासेस घेतले, M1 1 किलोग्रॅम, M2 सुद्धा काय घेतलं 1 किलोग्रॅम, दोघांचं डिस्टन्स काय घेतलं 1 मीटर. युनिट डिस्टन्स ठेवायचं, युनिट मासेस ठेवायचं. काय होईल? व्हॅल्यू ठेवून टाका. G इक्वल टू फोर्सला F होईल, 1 चा स्क्वेअर 1 राहील, डिवाइडेड बाय 1 इंटू 1 काय 1, म्हणजे इनडायरेक्टली G इक्वल टू काय मिळालं F. याचा अर्थ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे दुसरं काही नसूनच काय आहे? फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे. पण हे कधी इक्वल येत आहे? जर मास किती पाहिजे वस्तूचे दोन्हीचे 1 किलोग्रॅम आणि डिस्टन्स 1. म्हणजे जेव्हा आपण वस्तूचं युनिट मास घेतो आणि दोघांमध्ये युनिट डिस्टन्स घेतो तेव्हा त्या दोन वस्तूंमध्ये जे फोर्स तयार होते ते फोर्स कोणावर असते? या कॉन्स्टंटवर असते. आणि ही व्हॅल्यू ठरलेली आहे. कारण मास एक ठरलेला आहे 1 किलोग्रॅम, डिस्टन्स एक ठरलेला आहे 1 मीटर. यामुळे याची व्हॅल्यू ठरलेली असते. त्यानंतर आता आपण त्याचे युनिट काढूया. युनिट काढण्यासाठी फॉर्म्युला पण मिळालेला आहे आपल्याला g चा. यामध्ये g इक्वल टू f इंटू d स्क्वेअर अपॉन m1 m2. यामध्ये यांची आपण SI युनिट घेऊया सगळ्यांचे. फोर्सचे SI युनिट सांगा न्यूटन इंटू d डिस्टन्स आहे, डिस्टन्सचे SI युनिट आहे मीटर आहे, d स्क्वेअर असल्यामुळे काय झालं मीटर स्क्वेअर अपॉन मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम. M1 M2 दोघांचा प्रोडक्ट आहे, किलोग्रॅमचा हे प्रोडक्ट घ्या, किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम किलोग्रॅम स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्याला SI युनिट मिळतं कोणाचं? G. काय मिळतं? न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. याला असं लिहिता येतात न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, किंवा याला असं लिहिता येते न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर इंटू पर केजी स्क्वेअर असे लिहिता येतं. -2 वर येत आहे. तर हे आपल्याला SI युनिट मिळालं. सो SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर नंतर मॅथमॅटिकली कॅव्हेंडिशनं या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत काढली आणि ती किंमत आहे व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G 6.673 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि युनिव्हर्स मध्ये कुठे जा ही व्हॅल्यू फिक्स आहे, म्हणून ह्या कॉन्स्टंटला नाव काय दिलं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीनं आपण या भागामध्ये न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ पाहिला. युनिव्हर्सल लॉचं स्टेटमेंट अजून एकदा बघा. अकॉर्डिंग टू दिस लॉ every object in the universe attract to every other object with a definite force, and this force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. मग ह्या लॉ वरून फॉर्म्युला मिळाला F इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. कॅपिटल G काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि G चा फॉर्म्युला मिळाला. आणि SI युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. And the value of gravitational constant was discovered by Cavendish, and it is given by 6.673 into 10 to the power minus 11. 6.673 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Okay.